हॅलो. गुड इव्हनिंग फादर. प्रीतम बोलतोय पुण्याहून. बोला बोला प्रीतम. नमस्ते. नमस्ते. सगळ्या मित्रांसाठी मी सांगतो, आता जे सारे माझे मित्र हा कॉल ऐकणार आहेत त्यांच्यासाठी सांगतो की आज आपल्याशी फोनवर आपल्याशी गप्पा मारतायत फादर फ्रान्सिस दिब्रिटो. हे नाव तुमच्या सगळ्यांच्याच परिचयाचे निश्चित असेल. अनेक वेळा तुम्ही फादर दिब्रिटोंचे लेख वाचले असतील, त्यांची मतं तुम्ही जाणून घेतली असतील वेगवेगळ्या वृत्तपत्रातून. आणि आज एका खास कारणासाठी मी फादरांना थोडासा त्रास देतोय. फादर, आम्ही जसं तुम्हाला सांगितलं की ह्या ग्रुपमध्ये आम्ही वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करतो, थोडंसं आणखी माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. ओके. आणि अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्या आसपास असतात ज्याचं आपल्याला योग्य अप्रिसिएशन नसतं, कारण आपली माहितीच फार त्रोटक असते. राईट. तर एक आम्ही इनिशिएटिव्ह करतो की आपल्या आसपास जे महत्वाचे सण असतील, दिवस असतील, अगदी म्हणजे आता नुकताच सावित्रीबाईंचा स्मृती दिन होता, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही सावित्रीबाईंचं काम ह्याच्याविषयी चर्चा केली. तसंच खास 2 दिवस मागच्या आठवड्यात येऊन गेले. मुद्दामून मी तुम्हाला त्या दिवशी त्रास दिला नाही, कारण तुम्ही त्या काळात थोडं व्यग्र असाल, पण मला ह्या 2 दिवसांविषयी तुमच्याकडून थोडीशी माहिती जाणून घ्यायची. तर पहिली गोष्ट म्हणजे गुड फ्रायडे आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी येणारा हा ईस्टर संडे. हे 2 अत्यंत महत्वाचे आपण दिवस म्हणू शकू, सण म्हणू शकू, जे येतात. आणि मला एक तो 2-3 गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायच्यात. पहिलं म्हणजे या दिवसांविषयी तुम्ही थोडंसं थोडक्यात सांगितलं तर आवडेल. आणि इतिहास म्हणा किंवा एक बिब्लिकल स्टोरी म्हणून म्हणा, जी काही माहिती असते ती त्रोटक माहिती आम्हाला असते, परंतु आजच्या काळामध्ये आजच्या जनरेशनसाठी या 2 दिवसांचं महत्व काय आहे आणि ह्या 2 दिवसांकडे आम्ही काय म्हणून पाहावं, असं जर तुम्ही आम्हाला सांगितलं तर खूप आवडेल. चालेल. प्रथमतः आपल्याशी संवाद करताना मला खूप आनंद वाटत आहे आणि आपल्या देशाची गरज आहे. आपण राहतो देशामध्ये, सगळे आपण एकमेकांचे मित्र असतो, परंतु आपल्याला एकमेकांच्या श्रद्धास्थानाविषयी, श्रद्धा व्यक्तीशी खूप कमी माहिती असते. आपल्यामध्ये सद्भावना असते, परंतु आपण असं खोला जो माहिती काढत नाही. त्यामुळे तुम्ही जो उपक्रम चालू केलेला आहे मग अतिशय स्तुत्य वाटतो. आणि तुम्ही एक प्रकारचे एक सेतू बांधतात समाजामध्ये आणि संपूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर ह्या सेतू बंधनाचं काम हे अतिशय महत्वाचं आजच्या संदर्भात तर फारच महत्वाचं आहे. शेवटी आपल्या सगळ्यांना माणूस म्हणून आणि समाज एकत्र जगायचं आहे, भारतीय म्हणून एकत्र जगायचं आहे. बरोबर. त्यामुळे अशा उपक्रमामुळे काही गैरसमज असतील त्याची जळमट दूर होतात आणि आपल्या कल्पना अधिक स्वच्छ होतात. बरोबर. तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाचा सारांश असा की काय असतं, धर्माला अनेकदा ग्लानी येत असते. त्यामुळे चांगली संघटना धर्म, परंतु त्या मानवी तो जो त्याच्यामध्ये भाग असतो आणि त्यामुळे मानवी भाग हा आध्यात्मिक भागावर थोडस त्याची वरचढ चढ होत असतो. आणि त्यामुळे त्या धर्माला मानवी स्वरूप येतं आणि त्याच्यातून मानवाची जे गुणदोष आहे ते धर्माला चिकटत असतात. तर हे प्रभू येशूच्या जीवनाच्या काळामध्ये हे झालं होतं. प्रभू येशूच्या काळामध्ये जो त्या काळचा जो धर्म होता समाजाचा, तो धर्म, त्या धर्मामध्ये कर्मकांड, व्रतवैकल्य, यमनियम या खूप महत्व आलं होतं. खूप पराकोटीचं महत्व होतं. आणि धर्म नियमांचं पालन म्हणजे धर्माचं पालन असं समीकरण झालं होतं. पण हे करीत असताना धर्म आहे त्याचं केंद्रबिंदू माणूस आहे. बरोबर. हा माणूस विसरला जात होता, धर्मातून माणूस विसरला जात होता. आणि म्हणून प्रभूनं त्यांचं जीवन 33 वर्षाचंच होतं. 30 वर्ष ते जवळजवळ अज्ञातवासात होते आणि 30व्या वर्षी त्यांनी अभ्यास केला समाजाचा, सामाजिक परिस्थितीचा, धर्माचा. त्यांचा खूप मोठा अभ्यास होता जुन्या करारात, आपल्या जुन्या धर्माचा वगैरे. आणि त्यांना जाणवलं की धर्म हे मुक्तीचं साधन होण्याऐवजी शोषणाचं हत्यार बनत आहे. आणि धर्माच्या नावाने शोषण चालू आहे. आणि अनेकदा हे शोषण धर्मामधली मंडळी करत असतात, पुरोहित वर्ग करत असतो मोठ्या प्रमाणामध्ये. बरोबर. तर येशूनं समाजाला संदेश द्यायचा होता की हा धर्म आणि हे जे काय सगळं ते कशासाठी आहे, तर माणसाने माणसासाठी जगावं, माणसाने दुसऱ्याला माणसासारखं वागवावं. म्हणून येशूनं हा प्रेम धर्म शिकवला की शेजार धर्म शिकवला. बरोबर. आणि येशूच्या शिकवणं विशिष्ट असं की
त्यांनी धर्माला एक विशेषतः ज्यू धर्माला एक नवीन परिमाण दिलं की नियम आहे की मोशेचा एक जशाच तसे जसे आपण दुसऱ्या आपल्याशी वागतात तसे आपण त्यांच्याशी वागावं हा धर्म झालेला समाजाचा. ईश्वराने सांगितलं नाही तुम्ही पलीकडे गेलो पाहिजे कारण तुमच्यामध्ये मनुष्यत्व आहे. हा जशाच तसं हा जंगलचा नाही असू शकतो. हा बरोबर. आणि म्हणून त्यांनी एक संदेश दिला की आपल्या शत्रूवर प्रेम करा. हा अतिशय आध्यात्मिक जीवनामध्ये क्रांती करणारा हा संदेश होता की आपल्याला शेजाऱ्यावर काही जवळच्या माणसावर प्रेम करणं कठीण जातं अनेकदा. हा बरोबर. तर शत्रुत्व नष्ट करण्याचा एकच मार्ग म्हणजे प्रेम. बरोबर. प्रेम हा कुसुमाग्रजाने सांगितल्याप्रमाणे मानवी संस्कृतीचा सारांश आहे. मानवी संस्कृती तो एकमेव त्यांची ती प्रेम म्हणून कविता फार सुंदर त्यांनी मांडलेला आहे. तर हा संस्कृतीचा सारांश आहे आणि मानवी जीवनाची आणि मानवी अभ्युदयाची एकमेव आशा प्रेम आहे. बरोबर. ते प्रभूनं अंडरलाईन केलं ते अधोरेखित केलं. आता हे करीत असताना त्यांना जाणवलं की त्यांनी फार मोठे प्रहार हे तत्कालीन धर्मसंस्थेवर केले. जी धर्मसंस्था थोडीशी कालबाह्य झालेली होती. कालबाह्य झाली रूढीमध्ये गुंतलेली होती आणि जनसामान्याच्या सुखदुःखाशी त्यांचं काही सोयरसुतक नव्हतं. सातत्याने ते त्याच्यावर प्रहार करत गेले. त्यामुळे हा जो पुरोहित वर्ग होता तो त्यांच्या विरुद्ध गेला आणि त्यांना जाणवलं आणि मग येशूला मोठ्या प्रमाणामध्ये अनुयायी मिळत गेले. ते येशू सांगितलं धर्म सोपा करून सांगितलं की तुम्ही एकमेकावर प्रेम करा, ईश्वरावर प्रेम करा, बस झालं. त्याचे यज्ञ आणि हे कर्म कांड काही गरज नाही जास्त नाही. हा म्हणजे अगदी पॅरलल मला भारतीय इतिहासाची जर याची थोडीशी सांगड घालायची झाली तर जे बुद्धाचं काम आहे अगदी सिमिलर विचार बुद्धाचा होता की हे कर्मकांडातून अडकलेला हा धर्म सनातन धर्म बाहेर काढू आणि माणसांनी माणसांच्या प्रश्नांविषयी बोलावं. किंवा अगदी अलीकडच्या काळात जो तुकोबारायांचा विचार आहे की तुम्ही नामस्मरण करा, तुम्हाला काही फार संस्कृत मध्ये वेद पाठ करायची गरज नाहीये. तर हा आणि महाराष्ट्राने तुकोबाने हा फार कठोरपणे हे हल्ले केले या सांप्रदायिकतेवर हल्ले केले आणि खरा धर्म काही जे तिथे का रंजले गांजले त्याची मने जो आपुले हा धर्म आहे. तर येशूच्या की दुसऱ्या माणसामध्ये दुःख माझं व्हायचं त्याची वेदना माझी वेदना दूर करा, दुसऱ्यांच्या वेदना दूर करा आणि त्यासाठी मग सेवेचा मार्ग येशूने शिकवला. तर हे सगळं जे प्रस्थापित जे धर्मसंस्थेला त्यांना धर्म मार्तंडांना ते पटण्यासारखं नव्हतं कारण ते आपापल्या स्थानावर अगदी प्रस्थापित झाले होते. त्याला लोकांविषयी सुखदुःखाची प्रेम काही प्रश्न नव्हता त्यांचा. त्यामुळे त्यांनी एकत्र येऊन येशू विरुद्ध मोठं कट कारस्थान रचलं की हा मनुष्य ह्याला संपवला पाहिजे. कारण ह्याला संपवलं तर आपण संपू. बरोबर. म्हणजे त्यांचं दुकान बंद होईल अशी भीती त्यांना वाटली आणि दुकानं बंद व्हायला लागली होती. दुकानं बंद व्हायला लागले तो त्यांचा फार मोठा प्रश्न होता. म्हणून त्यांनी कटकारस्थान केलं आणि मानवी जीवनातली एक शोकांतिका बाबा नाट्य म्हणा की येशूचे ती निष्ठावंत 12 जण होते. 12 शिष्य किंवा प्रेषित त्यांचे 12 शिष्य आणि प्रेषित. तर त्याच्यातला एक त्यांनी फोडला. बरोबर. आणि हे येशूसाठी फार मोठं दुःख होतं की मी हे इतके त्यांनी जपले जोपासलं, त्यांना शिक्षण दिलं, त्यांच्या खाल्लं प्याडलं हे सगळं करून देखील हा एक मनुष्य काहीतरी त्यांच्या महत्वाकांक्षा पुऱ्या झाल्या नाहीत म्हणून त्यांनी येशूचा द्रोह केला. येशूला पकडून दिलं, आपल्या शत्रूच्या हाती पकडून दिलं. पण जेव्हा तो पकडून देण्यासाठी येशूकडे आला तर येशू त्याच्या नजर लावून सांगितलं की मित्रा, एका चुंबनाने तू आपल्या धन्याचा घात करतोस काय? तिथपर्यंत काळजामध्ये प्रेम होतं, तिथपर्यंत ह्या माणसाबद्दल प्रेम होतं. हा एक येशू म्हणजे साक्षात साकार झालेलं प्रेम होतं. अगदी अगदी अगदी. मग सगळं त्याची चौकशी करण्याचं सगळं ते नाटक झालं आणि तत्कालीन जो गव्हर्नर होता पिलात तो जो घाबरला लोकांचा आग्रह वाढत गेला आणि त्याच्यामध्ये येशूला त्यांनी क्रुसावर दिलं. क्रुसावर असताना त्या यातना भोगत असताना त्याच्या हातापायला खेळत होते, याच्या हाती भाला मारला होता, काट्याचा मुकुट होता. येशूची प्रार्थना होती पहिली प्रार्थना की हे पित्या त्यांना क्षमा कर, ते काय करतात ते त्यांना समजत नाही. वास्तविक पाहता हे ज्या धर्मसंस्थेने विचारपूर्वक सगळं केलं होतं. पण येशूचं हृदय हे मातेचं हृदय होतं. आणि मग येशूच्या तिथे तो एक्झिक्युशन करायला जो काही शिपायाचा एक तो अधिकारी होता
तो 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 बोलला की येशू ज्या प्रकारे येशूनं येशू मृत्यूला सामोरे गेले की हा देवपुत्र आहे, हो हा देवपुत्र आहे, हे माणसाला नाही जमणार असा ना. आणि येशूचं महानिर्वाण त्या दिवशी झालं. त्याला मी चांगलं क्रूसदिव्य त्याने केलं त्या दिवशी. येशूनं आपल्या आयुष्यामध्ये शिष्याना सांगितलं की मला ते मारतील पण मी मरणार नाहीये. विचार मरत नाही, विचार कधी मरत नाही. की त्या तुमच्यामध्ये येईनच हा, मी परत येईन. आणि मग हा आता श्रद्धेचा भाग आहे की त्या येशूला शुक्रवारी त्याला गुड फ्रायडे दिवशी त्याला क्रुसावर देहावसन झालं. त्या रात्री त्याचा देह ज्यू पद्धतीप्रमाणे दफन करण्यात आलं. आणि जेव्हा दुसरा दिवस तो शनिवारचा दिवस तो ज्यू लोकांसाठी प्रार्थनेचा असतो म्हणून कोणी बाहेर उतरला नाही हा त्या दिवशी. आणि मग रविवारी जेव्हा ह्या काही ते त्यांचे अनुयायी पाहायला गेले ते कबरीमध्ये येशूचं शव नव्हतं, रिकामी कबर होती. मग त्यांना साक्षात्कार होत गेले की येशू निर्णय ठिकाणी त्याला भेटत गेला की मी आता नाहीये. त्याने आपल्या शिष्याने तुम्ही जिवंत आला मृतामध्ये का शोधता. माणूस ह्या मातीमध्ये तो मातीसुद्धा एकरूप होत नाही. तो त्याच्यामध्ये दिव्य तत्व आहे. तो पुनरुत्थित होणार आहे, तो बाहेर येणार आहे, तो जिवंत होणार आहे. मग त्याच्यानंतर ख्रिस्त धर्माची सुरुवात झाली आणि जगभर ते शिष्य हे जे घाबरले होते अगोदर 12 शिष्य घाबरले लपले होते. पण एकदा येशूचं ते पुनरुत्थित ख्रिस्ताचं दर्शन झाल्यानंतर त्याच्यामध्ये एवढं धैर्य आलं ते सगळं सांगत सोडले की आम्ही ख्रिस्ताची अनुयायी आहोत, आम्हाला ख्रिस्त भेटलेला आहे, ख्रिस्त जिवंत आहे, नवीन रूपामध्ये आहे. आणि त्याचा संदेश एवढा आहे की एकमेकावर प्रेम करा, धर्म पटकन तो तुम्ही घ्या. मग तो प्रचार आणि प्रसार होत गेला. असा येशूच्या धर्माचा प्रसार होत गेला. मी आपली बृहन्नगर एक उपनिषदामध्ये एक प्रार्थना आहे की असतमा सतगमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्युमा अमृतमगमय. ही माझी अतिशय आवडती प्रार्थना आहे. मी जेव्हा ह्या गुड फ्रायडे दिवशी चिंतन करत होतो तेव्हा मला एक प्रकाश जाणवला असा. मी जी प्रार्थना आहे की असतमा सतगमय की मला असत्यातून सत्याकडे ने. प्रभू येशूचं जीवन म्हणजे सत्याने असत्यावर मिळवलेला विजय आहे. तमसोमा ज्योतिर्गमय की मला अंधारातून प्रकाशाची वाट दाखव. येशूने जेव्हा हेच केलं की माणसाला अंधारातून प्रकाशाकडे नेलं. आणि तिसरं की मृत्युर्मा अमृतम गमय की येशूचं जीवन म्हणजे शाश्वततेने नश्वरतेवर मिळालेला अंतिम विजय आहे. And therefore evil will not have the last word, but goodness will have the last word. हा आशावाद येशूने दिलेला आहे. म्हणजे सर्वसामान्य माणसांना आपल्या सध्याचा आपण जो काळ बघितला तर एक थोडीशी निराशा दाटून येते की हे जे घडतंय जे पाहून. पण आज त्या चरित्राकडे पाहताना आणि ते अभ्यासताना असं मग एक आशा दिसते की आज जरी हे दिसत असलं तरी शेवटचा दिवस जो असेल त्या दिवशी सत्याचा खऱ्या माणसाचा निश्चित विजय होणार आहे. ही एक आशा त्यांनी ज्वलंत ठेवली सगळ्यांच्या मनामध्ये. आणि काय असते की माझं म्हणतं की असत्य हे अल्पजीवी असते. अल्पजीवी ते काही काळ ते प्रचंड असत्य मी त्याला खोट्या ज्ञानाचं देतो की ते खोटं ज्ञान काही काळ चालते पण शेवटी तरी रद्दबातल होते. आणि सत्य हे चिरंतन आहे. सत्य शेवटी खूप ते झाकलं जाईल, त्याचं झाकोळलं जाईल, मरत येईल, परंतु शेवटी सत्याचा विजय जो आपल्या देशाचं ब्रीदवाक्य सत्यमेव जयते. हा मला येशूच्या जीवनाचा संदेश वाटतो. सत्यमेव जयते. शेवटी सत्याचा विजय ठरलेला आहे. पण त्यासाठी हे सगळं याच्यातून जावं लागते. ह्या दुःखाच्या वेदनेच्या मांडवाकडून जावं लागते. ते एका अर्थाने अटळ आहे आणि आवश्यक देखील आहे. येशूने आपल्या जीवनाची तुलना की गव्हाच्या दाण्याबरोबर केली की गव्हाचा दाणा हा घरात राहिला त्याला काही येणार नाही, पण तो मातीमध्ये टाकला, माती खाली गेला, रुजला तर तो अंकुरताने 100% त्याला पीक येतं. बरोबर. तर आपलं जीवन हे इतरांच्या सेवेसाठी आहे. की जेव्हा इतरांसाठी आपण जगतो, आपण श्रम करतो, आता तुमचा हा छोटासा प्रयोग आहे, हा तोच प्रयोग आहे. हा गव्हाचा दाणा मातीत रुजवण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही हेच करतायत की या शब्दाद्वारे माणसाला आनंदित करूया, माणसाला आशा देऊया
आणि काहीतरी सुंदर आपण करू शकतो, थोडं तरी आपण जग थोडं तरी बदलू शकतो. हा आशावाद येशूनं दिलेला आहे आणि त्याच मार्गावर आम्ही जाण्याचा प्रयत्न करतोय, दुर्बळ प्रयत्न करतो. छान छान. बोला तिवारी. हा तिवारी, तुमच्या सगळ्या मित्रांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि प्रार्थना, आणि माझ्यासाठी देखील प्रार्थना करा. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू. निश्चित निश्चित फादर, खूप खूप आनंद झाला तुमच्याशी बोलून. आणि पुढे जेव्हा केव्हा संधी मिळेल आणि तुम्हाला वेळ असेल त्यावेळेस तुमचं थोडंसं असं मार्गदर्शन म्हणा, किंवा बऱ्याचदा ना फादर खूप वाचलेल्या लोकांची मनं सुद्धा अशी छान रुजलेली असतात, तर त्यांच्या आसपास राहून सुद्धा आपल्याला खूप काही चांगलं मिळतं. तर तुमच्या जवळ निश्चित येऊ. आणि एक सगळ्यात मोठी गोष्ट इथे मी शेवटी सांगेन की हा जो येशूने आपल्याला मार्ग दाखवलाय, प्रभू येशूने, की अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा, त्याचंही सूत्र किती सोपं सांगितलं, की फक्त प्रेम ह्या एका सोप्या सूत्रावर त्यांनी, म्हणजे जे माणसाला सहज शक्य आहे, जे उपजत आहे. खरं तर लहान मूल आणि आई यांच्यात ते लहानपणापासूनच असतं ना, आपण हे विसरत जातो. मला असं वाटतं त्यांनी ते नैसर्गिक आपल्याला जी देणगी मिळाली आहे त्याच्याच बळावर आपण त्या देवत्वाकडे कसं जाऊ शकू, किंवा आपण चांगलं राहतो. खूप छान वाटलं फादर तुमच्याकडून आज हे सगळं ऐकून. आणि तुमचे खूप खूप आभार. तुम्हाला तुमच्या कामासाठी शुभेच्छा. फादर खूप खूप आभार तुमचे. तुमचा आजचा दिवस, येणारं वर्ष तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो. आणि जेव्हा पुण्यात तुम्ही येताल कधी, तर त्यानिमित्ताने आपली भेट होईलच, परंतु असं आपण बोलत जाऊ दूरध्वनीद्वारे. थँक्यू सो मच फादर. हॅव अ गुड वन. बाय बाय.